अशी ही चिंचेची चटपटीत चटणी बघून तुमच्या आणि आमच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही। लहानपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच ही चिंचेची चटपटीत चटणी खायला आवडते आणि एक वेळेस ही चटणी बनवून तुम्ही महिनाभर साठवून ठेवू शकता। घरच्या घरी आपल्याला पाणीपुरी तयार करायची असेल तेव्हा आपण ही चटपटीत चटणीचा वापर करू शकतो। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर येथे मी 100 ग्रॅम चिंच ही मोजून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी टाकून घेणार आहे। चिंच पूर्ण पाण्यामध्ये बुडेल एवढं आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला यावर झाकण ठेवून हे अर्धा तास तरी भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे। अर्धा तास झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली चिंच इथे छान अशी भिजल्या गेलेली आहे। आता ही भिजलेली चिंच आपण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे। मिक्सर चालू बंद करून आपल्याला फक्त 1 ते 2 मिनिट हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे। असं केल्यामुळे चिंचेचा गर हा छान बारीक बनून तयार होईल आणि जास्त वेळ सुद्धा लागणार नाही। आता आपल्याला हा चिंचेचा गर एका चाळणीमधून गाळून घ्यायचा आहे किंवा तुम्ही ही चिंच मिक्सरमधून न फिरवता डायरेक्ट चाळणीमधून सुद्धा गाळून घेऊ शकता। भिजवून घेतलेली चिंच आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे चाळणीतून काढत असताना चिंचेचा गर हा लवकर निघला जातो। मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं मिश्रण जरा जास्तच घट्ट आहे तर यामध्ये आपल्याला अगदी थोडं पाणी टाकून हे मिश्रण चाळणीतून गाळून घ्यायचं आहे। चिंचेचा गर काढत असताना आपल्याला यामध्ये जास्त पाण्याचा सुद्धा उपयोग करायचा नाही। अशा पद्धतीने आपण शिजवून घेतलेला चिंचेचा गर हा चाळणीच्या सहाय्याने काढून घेतलेला आहे। आता आपल्याला येथे चिंचेची चटपटीत चटणी तयार करायची आहे, त्यासाठी आपण यामध्ये काही मसाल्याचा वापर करणार आहे। आता आपण येथे गॅस चालू करून या कढईमध्ये थोडं तेल गरम करून घेणार आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं टाकून घेऊ। जिरं तेलामध्ये चांगलं फुलल्यानंतर यामध्ये अगदी आपण पाव चमचा हिंग टाकून घेऊ। आता आपण यामध्ये लगेच चिंचेचा गर तयार करून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे। आता आपण यामध्ये लगेच चिंचेचा गर तयार करून घेतलेला आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे। आता आपण चमच्याच्या सहाय्याने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। चिंचेचा गर काढत असताना जर का आपण यामध्ये पाण्याचा वापर जास्त केला तर आपल्याला हे जास्त वेळ शिजू द्यावं लागेल आणि हे मिश्रण जर का आपण जास्त वेळ शिजू दिलं तर या मिश्रणाला थोडा कडवटपणा येतो। म्हणून आपल्याला चिंचेचा गर काढत असताना यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही। आता आपण या स्टेपला यामध्ये खिसून घेतलेला गूळ टाकणार आहे। तर मी सुरुवातीलाच गूळ खिसून घेतलेला आहे। गूळ सुरुवातीलाच खिसून घेतल्यामुळे वेळेवरती आपली घाई होत नाही। चमच्याच्या सहाय्याने आपल्याला गूळ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता आपण यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि 1 चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊ। गुळाचा वापर केलेला आहे तर आपल्याला हे मिश्रण सारखं सारखं हलवून घ्यायचं आहे, म्हणजे हे मिश्रण कढईला चिटकणार नाही। यामध्ये 3 ते 4 चमचे आल्याचा रस टाकून घेणार आहे किंवा तुम्ही यामध्ये 1 चमचा सुंठ पावडरचा वापर केला तरी सुद्धा चालेल। आता माझ्याकडे सुंठ पावडर नाही होती म्हणून यामध्ये मी आल्याचा रसाचा वापर केलेला आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा काळा मिठाचा वापर करणार आहे, त्यामुळे या चटणीला अजूनच छान चव येते। मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा सांगितलं आहे आणि आता परत सांगत आहे की यामध्ये आपण गुळाचा वापर केलेला आहे, त्यामुळे आपल्याला हे मिश्रण सारखं सारखं हलवून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये अर्धा चमचा मिरे पावडर टाकून घेणार आहे। आता आपण यामध्ये अर्धा चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर टाकून घेणार आहे। आता आपण या चटणीमध्ये 3 ते 4 चमचे साखर टाकून घेणार आहे, त्यामुळे या चटणीला छान अशी शायनिंग येते। या चटणीमध्ये आपण गूळ आणि साखर दोन्हीचा वापर केल्यामुळे या चटणीला अजूनच छान चव येते। तर काही बायका यामध्ये फक्त गुळाचा वापर करतात तर काही फक्त साखरेचा वापर करतात। चटणीमध्ये जर का आपण गूळ आणि साखर दोघीचा वापर केल्यामुळे या चटणीला अजूनच छान चव येते। आता आपण यामध्ये साखर टाकून घेतल्यामुळे साखरेला यामध्ये पाणी सुटलेलं आहे। तर आपल्याला आता ही चटणी अजून 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे, म्हणजे यामधील कच्चापणा जो आहे तो पूर्ण निघून जाईल। ही चिंचेची चटणी आपण चांगली शिजवून घेतली तर ही चटणी जास्त दिवस टिकून राहते। तुम्ही बघू शकता ही चटणी पहिल्यापेक्षा चांगली घट्ट झालेली आहे आणि या चटणीला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे। या चटपटीत चटणीमध्ये चिंच कमी आणि गुळ जरा जास्त असतो, म्हणूनच ही चटणी खायला आंबट गोड लागते। तर आता आपली इथे ही चटपटीत चटणी बनवून तयार झालेली आहे। पण आता जरी तुम्हाला ही चटणी दिसायला पातळ दिसत असेल पण थंड झाल्यानंतर ही चटणी घट्ट होणार आहे। आता आपण गॅस बंद करून ही चटणी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ आणि ही चटणी पूर्ण थंड झाल्यानंतर आपण एका काचेच्या बरणीमध्ये भरून ही चटणी महिनाभर फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकतो। तुम्ही बघू शकता चटणी थंड झाल्यानंतर जास्त घट्ट सुद्धा नाही आणि जास्त पातळ सुद्धा नाही। तर अशी ही चिंचेची चटपटीत चटणी तुम्ही समोशासोबत सुद्धा खाऊ शकता
किंवा घरच्या घरी तुम्हाला दाबेली बनवायची असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही या चटणीचा वापर करू शकता किंवा भेळवर सुद्धा तुम्ही ही चटणी वापरू शकता. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. चला तर भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.